दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबराच्या जयघोषात, श्री गुरुदैव दत्त जयघोषात श्री दत्त जयंती सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। सायंकाळी 5 वाजता जन्मकाळ सोहळा संपन्न झाला। श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात आज दत्त जयंती सोहळा असल्याने भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। मार्गशीर्ष महिना आणि दत्त जयंती सोहळा असा दुहेरी संगम सोहळा आज संपन्न होणार असल्याने रात्री 12 वाजल्यापासून नृसिंहवाडी, शिरोळ, कुरुंदवाड मार्गावर शेकडो भाविक दत्तनामाचा जप करीत थंडीत येत होते। दत्त जयंतीनिमित्त आज पहाटे 4 वाजल्यापासून मंदिर परिसर गर्दीने फुलून गेला होता। उत्सवानिमित्त मंदिरात पहाटे काकड आरती, षोडशोपचार पूजा, पंचामृत अभिषेक, महापूजा आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले। दुपारी पवमान पठण आदी पंचपदी कीर्तन झालं। दुपारी 4 वाजता श्री उत्सव मूर्ती मंदिराच्या गाभाऱ्यात आणण्यात आली। यानंतर सायंकाळी 5 वाजता श्रींचा जन्मकाळ सोहळा संपन्न झाला। अबीर गुलालाचे उधळण करीत दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा जयघोषात दत्त जयंती सोहळा संपन्न झाला। रात्री उशिरा धूप, दीप आरती, पालखी सोहळा संपन्न झाला। जन्मकाळ सोहळ्यानंतर उत्सवाचे मानकरी बाळकृष्ण पुजारी यांच्या घरी श्रींचा पाळणा दर्शनासाठी ठेवण्यात आला। मंदिर परिसरात आकर्षक सजावट आणि देखावा साजरा करण्यात आला होता। श्री दत्तगुरूंच्या जन्मकाळाची आकर्षक सजावट करण्यात आली होती। आज दिवसभरात महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आदी राज्यातून येणाऱ्या लाखो भाविकांनी दत्त दर्शन घेतलं। गर्दीचं नेटके नियोजन करण्यासाठी शिरोळ पोलिसांनी एकेरी वाहतूक सह मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता। दत्त देवस्थानच्या वतीने भाविकांना मोफत महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती। त्याचा लाभ हजारो भाविकांनी घेतला। ग्रामपंचायतीच्या वतीने भाविकांसाठी पार्किंग व्यवस्था, पिण्याचे पाणी आदी व्यवस्था करण्यात आली होती। कुरुंदवाड एसटी आगार महामंडळाच्या वतीने जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या। व्हाईट आर्मी, अनिरुद्ध बापू सेवा मंडळ, दत्त मंदिर हायस्कूलचे विद्यार्थी, NCCचे विद्यार्थी याच्यासह पोलीस प्रशासन, देवस्थानच्या वतीने अध्यक्ष वैभव काळू पुजारी, सचिव संजय पुजारी आणि ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच चित्रा सुतार, उपसरपंच रमेश मोरे, धनाजीराव जगदाळे, ग्रामविकास अधिकारी SP कांबळे यांनी नेटकं नियोजन केलं। कृष्णा नदीपात्रात अनुचित प्रकार टाळण्यासाठी नावाडी, भूषण गावडे, संकेत गावडे याच्यासह व्हाईट आर्मी व रेस्क्यू फोर्सचे जवान तैनात करण्यात आले होते। कुरुंदवाड ST आगाराने जादा ST बसेसची सोय करण्यात आली होती। पहाटेपासूनच भाविक चालत येत असल्याने अनेक सेवाभावी संस्थांनी भाविकांची चहा व अल्पोपहाराची सोय केल्याने भाविकांमधून समाधान व्यक्त होतं। शिरोळ पोलिसांनी भाविकांना श्रींचं व्यवस्थित दर्शन घेता यावं याकरिता एकेरी मार्गाची व्यवस्था केल्याने यात्रेकरू व भाविकांमधून समाधान व्यक्त होत होतं। कोणताही अनुचित प्रकार न करता यात्रा सुरळीत व्यवस्थित पार पडली। दुपारी कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी बंदोबस्ताची माहिती घेऊन श्री दत्तगुरूंचं दर्शन घेतलं।